नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर मंदार जोशी सर, जे मागच्या 2008 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, अशा अनेक प्रकल्पावर त्यांनी काम केलेलं आहे. स्वतः त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टरसुद्धा केलेलं आहे. सो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? ते म्हणजे शाळा कुठली होती? हो. कॉलेज कुठलं होतं? हो. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचे प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? माझं ॲक्च्युली अप टू 12th स्टँडर्डचं जे काही शिक्षण असतं, 12वीचं शिक्षण जे आपण म्हणू, ते इथं बुलढाण्यातनंच झालं, शिवाजी हायस्कूलमधनं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी अमरावतीला गेलो. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती, इथनं आमचं इंजिनिअरिंग झालं ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर MIT जे आहे कोथरूडचं कॉलेज, तिथनं मी M.Tech केलं. त्याच्यानंतर 2 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन मी इकडे बुलढाण्यामध्ये आलो 2008 मध्ये आणि एक जवळपास आता 16 वर्षाचा एक्सपिरियन्स मला या फील्डमध्ये झालेला आहे. RCC डिझायनिंग, स्टील डिझायनिंगमध्ये समजा मी काम करतो. बरोबर. बऱ्याचदा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आयुष्यात एक स्ट्रगल असा असतो की जेव्हा इंजिनिअरिंग आपण पासआउट होतो किंवा मास्टर्स करतो, त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत कधी कधी स्ट्रगल असतो. तर तो कसा तुमचा होता आणि पहिल्या प्रोजेक्टच्या काही आठवणी सांगतायत? आधीच्या स्पॅनमध्ये होता. जेव्हा मी आलो समजा तेव्हा इथे म्हणजे फीजची खूप अडचण येते. म्हणजे लहान गाव होतं, त्याच्याकरता काय होतं की RCC डिझायनिंग जी काही फील्ड आहे ती इथे नवीन होती. कारण इथे RCC डिझायनर वगैरे नव्हते जास्त. लोक जे होते आर्किटेक्ट वगैरे, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, हे बाहेरनं ड्रॉइंग वगैरे मागवायचे RCC डिझायनिंगची ड्रॉइंग. पण मी आलो, मग ते सुरू झालं समजा हळूहळू. त्यामुळे 2 ते 4 वर्षाचा स्पॅन जो होता तो अवघड स्पॅन होता. त्याच्यानंतर कुठे माझा बिझनेस सेट झाला आणि आता एक जवळपास 16 वर्ष झालेत आणि मी ऑल ओव्हर महाराष्ट्र जवळपास समजा 42 आर्किटेक्टला मी इथनं माझे ड्रॉइंग्स वगैरे देतोय. क्या बात आहे, वा. आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही हे क्षेत्र जसं बदलताना बघितलंय तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलंय. तर आता टेक्नॉलॉजीचा कसा फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो? निश्चितपणे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आले. आधीचा जो स्पॅन होता त्यात इतके सॉफ्टवेअर्स वगैरे नव्हते समजा. पण आता नंतर ETAB आहे, STAAD Pro आहे, SAP आहे. सॉफ्टवेअरमुळे थोडा स्पीड जे आहे आमचा वर्किंगचा तो वाढला, ॲक्युरेसी वाढली. त्याच्यामुळे कामाची गती जी आपण म्हणतो ती पण वाढली. बरोबर आहे. दुसरं या कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या फेजला अतिशय महत्व आहे. बरोबर. आणि तर मग त्या प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या अँगलनं कसं काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनिंगचं? ॲक्च्युली माझा तितकासा जास्त कॉन्टॅक्ट नाही आहे. कारण प्लॅनिंग जे असते ते आर्किटेक्ट आम्हाला देतात आणि आमचं काम असतं त्याचं RCC डिझाइन देणे इतकाच आमचा रोल असतो समजा, स्ट्रक्चरल डिझाइन. त्यामुळे जो काही प्लॅन आला त्याच्यावरती आम्ही वर्किंग करतो. बरोबर आहे. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय? आणि निश्चितपणे इथे अडचणी, आमच्या मुख्य अडचणी या होत्या. एक तर लेबर वर्क जो आहे तो टेक्निकल जास्त साऊंड नसतो. त्यामुळे आमचं जे काही लोखंडाचं बांधीचं जे काही काम असतं, डेव्हलपमेंट लेंथ असेल, लॅप लेंथ असेल, ती तितकी मेंटेन होत नाही. आणि लोकांच्याही बाबतीत समजा अडचणी या होत्या. लोक आता टाईल्स असेल, लॅमिनेट असेल, याला जास्त महत्त्व देतात. पण आता स्टील असेल, सिमेंट असेल, याला जास्त तितकं महत्त्व देत नाही. आणि जेव्हा स्टील आणि सिमेंट याची वेळ येते तेव्हा ते त्याच्या रेटकडे बघतात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ती अडचण येते मुख्य आम्हाला. त्याच प्रश्नावर पुढच्या येणार आहे की बऱ्याचदा लोक असं म्हणतात की आम्हाला इतक्याच बजेटमध्ये घर करून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की घर चांगलं दर्जेदार करावं. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? निश्चितपणे काही काही समजा काय होतं की टर्न की जे असतात कामं, त्यात जर का वन टाइम तुम्ही मटेरियल वगैरे घेतलं समजा, तर तुम्हाला रेटमध्ये तेवढं डिस्काउंट भेटतं. 2-4 साईट समजा एखाद्या इंजिनिअरची असल्या तर तुम्ही जास्त जर का आणलं क्वांटिटी, त्यात तुम्हाला सूट वगैरे भेटू शकते. अशा रीतीने तुमचं बजेट सुद्धा त्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, बुलढाणा जिल्ह्यातले मूळचे रहिवासी आहात, म्हणून विचारायचं आहे की बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे? खरं तर जर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आता आपल्याला हवा असेल तर एक इंजिनियरचा दृष्टिकोन काय असेल तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं? मुख्य तर रस्ते ठीक व्हायला हवे आणि आपली वॉटर लाईन जे ड्रिंकिंग वॉटर असेल, ड्रेनेज वॉटर असेल, हे ठीक व्हायला हवे. आणि याच्या सोबतच आपण सस्टेनेबिलिटी जे आपण म्हणतो समजा, त्याच्याकडे आपला कल असायला हवा. सोलर एनर्जी असेल, सोलर लाईट्स असतील, याच्याकडे आपला कल असायला हवा. आणि तुमचं वेस्ट मॅनेजमेंट जे आहे हेही आपलं असायला हवं.
प्रॉपर समजा. नाही तर ते काय होतं आजकाल, जे काही वेस्ट वगैरे गोळा होतं ते आपण डम्पिंग यार्डमध्ये डंप करतो आणि ते कुठेतरी जाळलं जातं विदाऊट एनी ट्रीटमेंट. ती एक अडचण आहे पण अशा वेस्ट वेळेला शासनानं मॅनेजमेंटची. मग काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्या प्रोजेक्ट्सवर नाही, तुम्ही आता सांगितलं? निश्चितपणे टेक्निकल समजा गायडन्स घेऊन याच्यावरती खूप काही काम करता येतं आपल्याला. करता येऊ शकतं, बरोबर आहे. टेक्निकल लोकांचं गायडन्स आवश्यक आवश्यक आहे, आहे. बरोबर आहे. दुसरं, आता इतक्या वर्षांमध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा काहीतरी वेगळेपण आहे त्या प्रोजेक्टमध्ये, असं एका निश्चितपणे. प्रोजेक्ट बद्दल आम्हाला ऐकायचं आहे. एक 2 वर्ष आधी माझं एक समजा जैन भवन जे आहे याचं एक काम होतं इथे. तिथे चॅलेंजिंग टास्क मला ही होती, की तो जो स्पॅन होता बीमचा, तो होता 62 फूट लेंथचा. तर ते आमच्यासाठी ॲज अ आर-सी-सी डिझायनर ते मोठा टास्क असतो. कारण त्यांची डेप्थही रिस्ट्रिक्ट व्हायला हवी. म्हणजे जी हेडरूम आहे, डेप्थ जर का वाढवली तर तितकी हेडरूम भेटत नाही त्यांना. ती एक अडचण जाते आम्हाला. त्यामुळे हेडरूमही रिस्ट्रिक्टेड होती आणि त्याची डेप्थही रिस्ट्रिक्शन होती. त्यामुळे स्टील जर का वाढवलं तर ते ओव्हर रेन्फोर्सकडे जात होता आमचा कल. तर ते अतिशय अवघड काम होतं माझ्याकरता. बरोबर. झालं ते आता कंप्लीट वगैरे. अच्छा. हो. आणि एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काही आव्हान आली किंवा अडचणी आल्या अच्छा. किंवा आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? बरोबर. पुण्याला माझं एक काम होतं बघा चालू. तिथे बीसी सॉइल जे आपण म्हणतो, हो. काळी माती जी हो. असते ती आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा शत्रू मानतो आम्ही हो, समजा. हो. तर ते बीसी सॉइल समजा 20 फूट 30 फूट जरी गेले तरी तिथे बीसी सॉइलच होती. ती एक मोठी अडचण होती आम्हाला. तर तिथे आम्ही फुटिंग जे होते ते इंडिव्हिज्युअल न घेता तिथे आम्ही राफ्टच यूज केला सगळा. म्हणजे कंबाईन्ड राफ्ट जो आपण म्हणतो ना, बरोबर. त्याच्यामुळे त्याची एसबीसी पण वाढली आणि त्याच्यामुळे त्या बिल्डिंगची स्ट्रेंथ जी आहे ती पण वाढली, स्टॅबिलिटी बरोबर. वाढली त्याची. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात, पहिलं हो. पाऊल टाकतायत, हो. त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी? बरोबर. निश्चितपणे इनोव्हेटिव्ह काम आवश्यक आहे. डेडिकेशननी काम करा आणि यात खूप स्कोप आहे. वेळ लागतो, पण भरपूर वाव आहे फील्डमध्ये. नंतर कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक हो. असतात. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय त्यातले पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे बरोबर. आणि वापरलं पाहिजे? स्टीलचं आमच्यासाठी तर डक्टिलिटी अत्यंत महत्त्वाचा पॅरामीटर आहे. जेवढी जास्त डक्टिलिटी असेल तेवढंही जास्त त्याचं म्हणजे स्ट्रेन जी आहे तुम्हाला टेन्साईल स्ट्रेन जी आहे ती तर भेटतेच समजा, पण याच्या सोबत जी आहे डक्टिलिटी अत्यंत महत्त्वाची आहे आमच्यासाठी. बरोबर. हे आणि 2 factors. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का किंवा तुमचा अनुभव कसा होता वापरलेलं आहे यापूर्वी? कॉन्स्टेबल. बऱ्याच अच्छा. साईटवरती वापरलेलं आहे, काही अडचण नाही. हं. आणि आपला अमोल जो आहे तोही म्हणजे इथली जी काही टीम आहे तुमची मार्केटिंगची तीही आमच्या बरोबर. कॉन्टॅक्टमध्ये असतात. अच्छा. त्यामुळे त्यांची कॉलेजमध्ये जी आम्ही समजा हे घेतो समजा त्याचं टेस्ट वगैरे, हं. तेही काही जर का गरज असेल तर आम्ही त्याची टेस्ट वगैरे घेतो. त्यातही काही आम्हाला अडचण नाही आली गेलं. आतापर्यंत. क्या बात. सो हे होते इंजिनियर मंदार जोशी सर आणि त्यांनी अतिशय मोजक्या पण महत्त्वाच्या शब्दांमध्ये आपला सगळा हा अनुभवाचा टप्पा प्रवास सगळा उलगडला. पुन्हा एकदा आपले आभार आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.